गतवर्षी म्हणजे 2025 ला मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्नपत्रिका झाली तर त्याच्यामध्ये गणिताचा म्हणजे सरासरी या घटकावरचा एक प्रश्न मी घेतोय. तर आता थोडासा कन्फ्युजन टॉपिक आहे, मुलांचं फार भीती असते या टॉपिकची. तर हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की 113 विद्यार्थ्यांची सरासरी गुण 130 होते, पण नंतर असा गुण आला. आता प्रश्नाचा गाभार्थ काय सांगतो की 32 ऐवजी 23 गुण नोंदले गेले एका विद्यार्थ्याचे. तर मग योग्य सरासरी कुठली असा प्रश्न आपल्याला विचारला. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त वाढ किती झाली बघायचं. म्हणजे तुम्हाला 32 घ्यायला पाहिजे होतं हिशोबाला, पण चुकून ते 23 घेतलं गेलं. फक्त यातला फरक काढा, आपला विषय. आता फरक काढल्यानंतर तो फरक किती येईल, 2 मधून 3 गेले म्हणजे 12, 12तून 3 गेले म्हणजे 9, हाच्या परत केला म्हणजे 9. आता ही जी वजाबाकी आहे ही सुद्धा अजूनही बऱ्याच म्हणजे माझ्या अनुभवानुसार बऱ्याच आमच्या विद्यार्थी बांधवांना अगदी वजाबाकी पासून शिकवलं. तर मी आता या भरतीला जे काही सिलेक्शन झाले हे जे आमचे विद्यार्थी होते त्यांची सुरुवात आम्ही वजाबाकी बेरजेपासून केलेली आहे. तर आता ही वजाबाकी केली आपण 9 म्हणजे 9 कमी पडले. मग आता आपण काय करायचं, ह्या 9 जणांचे जे काय असेल सरासरी तेवढीच करायची. आता 9 किती जणात वाढले, 13 जणात वाढले. मग आम्हाला एकाला किती वाढले हे करायचं, झाली माझी सरासरी. आणि पहिली सरासरी 130 आहे म्हणजे फक्त आपल्याला 9 ला 13 ने भाग लावायचा आहे. आता 9 ला 13 ने भाग कसा लावतो आपण, आता 13 पेक्षा 9 ही लहान संख्या आहे, मग आपल्याला भाग देता येत नाही. मग आपण काय करतो तर 90 करतो म्हणजे शून्याचा भाग लागतो, 0 पॉइंट. मग 90 झालं, मग 13 संघ 78 म्हणजे 6चा भाग लागला. 90 मधून 78 गेले म्हणजे 12 शिल्लक, 12 वरती 0 दिला 120 झाले आणि 13 9 17 दर्शे. आता वरचं 3 राहते ते सोडून द्या विषय नाही का, 2 घरापर्यंत पॉईंट कारण आपल्याला पर्याय 2 घरापर्यंतच दिलेला आहे. म्हणजे 0.69 ही वाढ झालेली आहे योग्य सरासरीसाठी. आणि मग आता पहिली 130 होती म्हणजे माझं खरं उत्तर असेल 130.69, पर्याय नंबर सी.